नमस्कार सगळ्यांना, रागिनी किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुणेरी मिसळ। सुरुवात करूया। एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे, हळद आणि मटकी आपण 10-15 मिनिटे उकळून घेऊयात। आपण आता भजीसाठी मिश्रण तयार करत आहोत। यात कांदा, मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं सोडा टाकलेलं आहे। आता आपण तळून घेऊयात। भजी आपण आता तळत आहोत, लाल झाले की काढूयात। भजी आपले तयार झालेले आहेत, आपण डिशमध्ये काढून घेऊ। भजी आपले तयार आहेत, हे पहा। इकडे मटकी पण आपली शिजत आलेली आहे। 15 मिनिटे झालेली आहेत, मटकी पण छान आपली शिजलेली आहे। आता गॅस बंद करूया। मटकी बाउलमध्ये काढून घेते आता। आपण इथं साहित्य घेतलेलं आहे मटकीसाठी। आता आपण भाजून घेऊया कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर पण टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये, आणि थोडेसे गरम मसाला पण टाकलेला आहे मी। आता वाटण करून घेऊयात। आपण प्रथम राई टाकली आहे, जिरं, कांदा, कढीपत्ता, इकडे मिसळ मसाला पण घेतलेला आहे, तो पण आपल्याला टाकायचा आहे। आपला रेग्युलर मसाला, रोजचा मसाला टाकलाय, मीठ टाकलेला आहे, गरम मसाला, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, कांदा आपला छान फ्राय झालेला आहे। आता आपण वाटण टाकूयात। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, थोडेसे खडे मसाले टाकलेत मी। आपण हे वाटण छानपैकी फ्राय करून घेऊ। तेल सुटायला लागले आपल्या। मिसळ मसाला पण टाकलेला आहे मी। आपण जे मटकीचं पाणी आपण तेच टाकणार आहोत, दुसरं पाणी टाकायचं नाही आपल्याला, त्यानेच मिसळला चव येणार आहे। आपली मिसळ थाली तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू।